देवाची बरोबरी करणाऱ्यांना आम्ही विचारतो. आम्ही विचारण्यापेक्षा संतांनी लिहून ठेवलं. त्याने गोवर्धन पर्वत आपल्या करांगोळीवर उचलला. आपल्याला जर एक पोत उचलायचं असेल तर जमताय का? बरोबरी कशाला करायची? एक पोत, म्हणून ते पोत उचललं जात नाही म्हणून 50 किलोच्या गोण्या झाल्या. आता 50 गोण्या उचललं जात नाही म्हणून 30 झालं. आता तर त्याचा 10 किलोचं असाल. जशी जशी आपली कॅपॅसिटी कमी होत गेली तसं तसं म्हणून विचार करायचा आहे. म्हणून गिरी गोवर्धन येणे उचलीला. 2 नंबर कालिया महासर्पण आचुल्या नेला. महाभयंकर असणारा कालिया सर्प आणि ज्याने आपला नाचला. मला तुम्हाला सांगायचं की रात्री झोपल्यामध्ये जर एखादा उंदीर आला घरात तर मग ही आपली अवस्था आहे. म्हणून फक्त थांबतो इथे. त्या भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं आचरण करण्याऐवजी त्याच्या चरित्राचा उच्चार करा. आणि उच्चार जर केला तर फायदा कोणता? तर थारू भवसागरीचे अनूच नीच अधिकारी. माशा या गोकुळ नगरीमध्ये अभंगाकडे जातोय आपण. आता सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे तो जगतवंदनीय जगतश्रेष्ठ महाराष्ट्र भूषण देवनिवासी प्रसिद्ध संत जगद्गुरु तुकोबरायांचा उत्कृष्ट अशा प्रकारचा 4 चरणाचा ज्या गोपिकेला आणि भगवत दर्शन प्राप्त झालं, परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाली, त्यावेळेला तिच्या झालेल्या अवस्थेचं वर्णन या अभंगामध्ये आहे. ऐका, अभंग अत्यंत सुंदर आहे. गोकुळ नगरीमध्ये असणाऱ्या त्या गोपिका, त्या गोपिकांमध्ये कोणी एक भुलली नारी. एक गोपिका त्या परमात्मा स्वरूपाला पाहून बोलली. कुठे निघाली होती? तर गोरज घेऊन मथुरेच्या बाजाराला विकण्याकरता निघालेले होते. जात असताना झालं काय? तिने भगवान कृष्णाला पाहिलं आणि कृष्णाला पाहिल्याच्या नंतर विकिता गोरस घ्या म्हणे हरी. डोक्यावर गोरस होता पण म्हणायचे गोविंद घ्या दामोदर घ्या, गोविंद घ्या दामोदर घ्या असं म्हणायचे. असा प्रकार का घडला? तर देखीला डोळा बैसला मनी. या परब्रह्मरूप परमात्म्याला तिने पाहिलं, तो तिच्या मनामध्ये ठसला आणि तोची वदनी उच्चारी. त्याचा ध्यास तिला लागला आणि सदैव आता ती कृष्ण नामामध्ये रंगून गेली. भगवत संगतीमध्ये रममाण झाल्यामुळे, त्या परमात्म्याचं अखंड चिंतन करत असल्यामुळे तिला सर्वस्वाचा विसर पडला. आपुलियाचा विसर घोडा आणि एकच लक्ष तिथं गोविंद कळा कौतुके. फक्त कृष्ण कृष्ण कृष्ण, बाकीचं सर्व ते विसरले. मग अशी विपरीत करणी त्या गोपिकेची झाली. त्यावेळेला जगद्गुरु तुकोबराय म्हणतात साहजिकच विपरीत करणी ज्यावेळेला आपली होते त्यावेळेला जग आपल्याला हसतं. प्रवाहाच्या विरुद्ध ज्यावेळेला तुम्ही चालतात त्यावेळेला जग तुम्हाला हसतं. सर्व माणसं संसार करतात आणि आपलं संसाराकडे लक्ष नसतं, त्यावेळेला बाकीचे लोक आपल्याला हसतात. तुम्ही नेहमी देवदेव देवदेव करत बसले तर संसारी माणसं तुम्हाला नावं ठेवतात. मग अशी अवस्था त्या गोपिकेची झाली. त्यावेळेला त्या गोपिकेची करुणा आणि आमच्या संतांना आली आणि जगद्गुरु तुकोबराय त्या गोपिकेला धीर देतात. तुकोबरायांना हे गोपिके घाबरू नको. जपी जप करतात, तपी तप करतात, योगी योग करतात, ध्यानी ध्यान करतात. खडखड साधना करून जो परमात्मा सहजासहजी प्राप्त होत नाही तो परमात्मा तुला प्राप्त झालेला आहे. म्हणून आता एक काम कर, लोक काय म्हणतात याचा विचार करू नको. परमार्थ करणाऱ्या साधकाला या अभंगामध्ये आमच्या संतांनी अत्यंत धीरयुक्त अशा प्रकारचं चिंतन दिलेलं आहे. काय सांगितलं पाहिजे का? तुका म्हणे हासे जन. लोकांना हसू द्या. ज्याला खरा देव परमार्थ करायचा आहे ना त्याने लोकांच्या टीकेला विचार करायचा नाही. तुका म्हणे हासे जन, मग त्याने कसं जगायचं? नाही कान ते ठाई. जसं आपल्याला कानात निभायला झालो आपण, लोकांना बोलायचं आहे ते बोलू द्या. अशा प्रकारची अवस्था त्या गोपिकेची या अभंगामध्ये व्यक्त केलेली आहे. असा या अभंगाचा फक्त आपल्या समोर आता भावार्थ सांगितला. शब्दार्थ म्हणतो, याला अर्थही होत नाही, हा शब्दार्थ झाला.
आणि आता यथामती यथा अवकाश उर्वरित आपल्या वेळामध्ये आपल्याला त्या अभंगाचं चिंतन करायचं आहे. म्हणून चरित्र ते उच्चारावे आणि केले देवे गोकुळी. मग ऐका आता काय सांगितलं तुम्हाला. चरित्र काय बोललो, उच्चारावे. उच्चारावे म्हणजे आजचं कीर्तन फक्त ऐकावे नाही, तर आमच्या बरोबर तुम्ही कीर्तन करायचं, म्हणजे उच्चार करायचा. आम्ही जे जे म्हणू की ते तुम्ही प्रफुल्लित मनानं म्हणायचं आहे, टाळी वाजवायची आहे, बोलायचं आहे. म्हणले महाराज तुम्ही म्हणणार ते तर आमचं काही पाठ नाही, आम्हाला तर काही येणार नाही. मग तुम्हाला मंत्र सांगतो, तुम्हाला येऊ का ना येऊ, टाळी तर वाजवता येईल ना. टाळी मस्त वाजवायची, मस्त मनानं आनंदानं डोलायचं आणि डोलता डोलता आपलं तोंड फक्त हलवायचं. समोर त्याला कळून द्यायचं नाही की आपल्याला येत नाही. कळलं ना. या फॉर्म्युल्याने आनंद घ्यायचा आपल्याला. आता अगदी नॉन स्टॉप चालेल आपलं. आता कीर्तनाची खरी वेळ जर पाहिजे ना, पण आपल्याजवळ किती वेळ आहे, अर्धा वेळ झाला, अर्धा वेळ राहिला. पण तेवढ्या वेळामध्ये आपल्याला भगवत चिंतनाचा एवढा आनंद घ्यायचा आहे, ऐका. आणि म्हणून भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये काय चरित्र केलं त्याचं अगदी थोडक्यात वर्णन. हरी जसे चरित्र केले ना दशा म्हणजे अवस्था. कोणत्या अवस्थेत भगवंताने चरित्र केलं. रांगता आणि गोधने राखिता, दोन अवस्था आहेत. रांगता रांगता आणि गायी चारता चारता, अशा भगवंताने चरित्र केलेलं आहे. या चरित्राचा अगदी थोडक्यात भाग आपण शेवटच्या टप्प्यामध्ये 10 मिनिटांमध्ये पाहणार आहोत. आता क्रमशः आपल्याला या ठिकाणी या सेवेकरता निवडलेल्या अभंगाचे चिंतन करायचं. त्या गोकुळ नगरीमध्ये त्या गोपिका होत्या. त्या गोपिका 3 प्रकारच्या होत्या. ऐका, किती प्रकार होते गोपिकांचे? 3. कोणते कोणते प्रकार होते ऐका. कोणी सुना, कोणी लेकी आणि कोणी एक स्वतंत्र. ऐका, काही मुली होत्या, काही सुना होत्या आणि काही सासवा होत्या. आता थोडं चर्चात्मक कीर्तन होईल आपलं. 5 मिनिटं तुम्हाला बोलायला मोकळी आहे. सुनेचा अधिकार, मुलीचा अधिकार आणि सासूचा अधिकार सारखाच असतो की नाही? सुनेचा अधिकार, मुलीचा अधिकार आणि सासूचा अधिकार सारखाच असतो की नाही? बोलत का? बोललं तरी चालेल ना? नाही ना? नाही हे उत्तर आहे त्याचं. कारण सुनेचा अधिकार वेगळा, सासूचा अधिकार वेगळा, मुलीचा अधिकार वेगळा. आता व्यवहारात जे मी बोलतो ते अध्यात्मातही तुम्हाला सांगतो. आणि हे 3 प्रकार जे होते, हे 3 प्रकार प्रतिकात्मक आहे. त्याचा प्रकार असा आहे, सून म्हणजे कर्म, मुलगी म्हणजे उपासना
आणि सासू म्हणजे ज्ञान. सासू म्हणजे ज्ञान. ऐका आता, अधिकारी आणि ज्ञानाचा अधिकारी याच्यामध्ये फरक आहे. ते अधिकार परत वेगळे वेगळे आहेत त्यांचे ठिकाणचे. आता व्यवहारात येऊ पुन्हा आपण. सुनेला जर पलीकडच्या घरी जायचं असेल तर तिला परवानगी काढावी लागते. सासूबाई मी जाऊ का? बरोबर आहे की मी बोलतो ते का चुकताय? चुकत असलं तर मुकाट्यानं बोलू नका की महाराज म्हणता हो. सुनेला जर पलीकडच्या घरी जायचं असेल तर तिला सासूबाईला विचारलं लागतं, सासूबाई मी जाऊ का? सासूने हो म्हटलं तर ती जाते, नाही म्हटलं तर जात. काही काही तुम्ही हसायला लागले. आता तुमचं हास्य मला इथे थोडं विचारच पडायला की असं का? तर त्याचं उत्तर आहे, हे मी कीर्तन जे करतोय हे कीर्तन गोकुळातलं करतोय. गोकुळात असा नियम होता, आता इथे असा नियम असं नाहीये. हे सर्व गोकुळातलं चाललंय, आपलं मागचंय जुन्या काळातलं. ऐका, पण व्यवहार काय सांगतो तिला विचारावं लागतं. चला, म्हणजे ती काय आहे? परतंत्र झाला विषय. मुलगी आहे, मुलीला जर पलीकडच्या घरी जायचं असेल तर मुलीची पद्धती कोणती आहे? मुलगीलाही विचारावं लागतं. ती आईकडे येते आणि काय बोलते? आई मी जाते आणि येते. ते जाते शब्द बंद आहे, येते शब्द, येतो शब्द बरोबर आहे. आपण म्हणतो की मी जातो, जातो मी येतो म्हणायचं, म्हणजे यायला जागा ठेवायची ना पुन्हा. तर ऐका आता, मुलगी देखील त्या ठिकाणी म्हणते आई मी येते. आता आईनं हो म्हटलं तरी ती जाते आणि नाही म्हटलं तरी, म्हणजे स्वतंत्र आणि परतंत्र तिचं नाव मुलगी आहे. लक्षात घ्या. आता उरली कोण? सासू. सासूला जर पलीकडच्या घरी जायचं असेल तर तिने कोणाची परवानगी काढायची? काय बोललं? काहीतरी बोललं कोणी इकडे? बोललं कोणीतरी? विनेकरीच बोललं मला. मला बरोबर ऐकू येतं बरं. विनेकरी बा असं बोलले की सासूला जर परवानगी काढायची असेल तर तिच्या मालकाची काढायची. आज चुकलं नाही तुमचं, बरोबर आहे, पण तुम्हाला पुढे जाऊन सांगतो. मालकाची परवानगी काढावी हे बरोबर आहे, पण सांगू पुढचं वाक्य, मालक जिच्या ताब्यात ती खरी सासू. समजलं का मला? मालक जिच्या ताब्यात नाही, मालक जिचं ऐकत नाही, त्या सासूचं काही नाही, ते नुसती नामदारीच असतो. लक्षात ठेवा. म्हणजे पूर्णपणे स्वतंत्र तिचं नाव सासू, स्वतंत्र परतंत्र तिचं नाव मुलगी, आणि पूर्णपणे परतंत्र तिचं नाव सून. असे 3 वर्ग गोकुळामध्ये होते. कोणी सुना, कोणी लेकी आणि कोणी एक स्वतंत्र. पुढे पुढे जायचं आपल्याला. पण या तिघही वर्गांच्या अंतःकरणाचा विषय एक होता, आणि तो विषय जर कोणता असेल तर एक विषय तो सकलांचा हरी. त्यांच्या अंतःकरणाचा एकच विषय होता, आणि तो म्हणजे भगवंत. आणि म्हणून त्या सर्व गवळणी गोपिका सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायच्या, आणि ब्रह्ममुहूर्तावर उठल्याच्या नंतर घुसळण करायच्या, आणि घुसळण करीत असताना भगवंताचे गुणानुवाद ऐकायचे. आता हा प्रसंग तुम्हाला आनंद देण्याकरता घेतोय. आता बसल्या बसल्या घुसळण करायचं आपल्याला. बसल्या बसल्या आता घुसळण संपलं. पूर्वीचा काळ होता, पूर्वीचा काळ घुसळण होतं, म्हणून महिला दमदार होत्या. ना गुडघे दुखी, ना कंबर दुखी, ना पाठ दुखी, ना मान दुखी. होतं की नाही? कारण त्या व्यायाम होता ना, सकाळी उठण्याने व्यायाम करा. ऐका, आता संपलं. आता घुसळण करतात, पण कसं चाललंय? पोटातलं पाणी घालत नाही, सर्व उभं. ऐका, आता आपल्याला काय करायचं आहे तर त्या गोपी
गोपिका घुसळण कशा करायचं ते सांगतो तुम्हाला. हरी अत्यंत गोड आनंद घ्या तुम्ही, सर्वांनाच्या आनंद करता चाललाय. हरी प्रातःकाळी प्रहरारात्री प्रातःकाळी प्रहरारात्री प्रातःकाळी प्रहरारात्री उठल्या गौरणी माळा उठल्या गौरणी माळा उठल्या गौरणी माळा घुसळण माने गेले घरोघरी सकाळा घुसळण मागे यले करो घरी सकाळा घुसळण मागे गेले घुसळण मागे यले करो घरी सकाळा नित्यानंदे परमानंदे नित्यानंद परमानंद नित्यानंदे परमानंदे नाती गोपाळा नाती गोपाळा नाती गोपाळा जाती गोपाळा परदेशी कैशा मदन सावळा. आता आली घुसळण्याची वेळ. घटन तयार तुम्ही आता तयार व्हायचा रेडी. डावा पाय पुढे, उजवा पाय मागे. हा ही पोझिशन आहे ती. ऐका आणि बघ त्या गोपिकाने घुसळण केलं. घुम घुम करते घुम घुम करते डेरे घुमते घुम घुम करते तेरे घुमते घुम घुम करते डेरे घुमते घुम करते तेरे घुमते आनंदला गौरणी चंद्र चंद्र बोलते आनंदला गौणाने चंद चंद डोलते आनंदला गौरणी चंद्र चंद्र बोलते आनंदला गौणाने चंद चंद डोलते घुम घुम करती तेरे घुमते घुम घुम करती तेरे घुमते घुम घुम करती तेरे घुमते घुम घुम करती तेरे घुमते. गोपाल कृष्ण भगवान की जय. बोला जागा करायची आपल्याला अगोदर जोरदार आवाज करायचा आहे. गोपाल कृष्ण भगवान की हा नंदाचा सोहळा आहे. हा सोहळा स्वर्गात नसतो, तो इथे मृत्यू लोकांमध्ये असतो. आणि म्हणून नाही का थोडक्यात आता अशा पद्धतीने त्या गोपिका सकाळच्या लग्न करायचे, दही दुग्ध तयार करायचे त्या कालखंडामध्ये. आणि आज जशा डेऱ्या नव्हत्या, तर मथुरेची प्रसिद्ध बाजारपेठ होती. आणि या मथुरेच्या बाजारामध्ये आणि त्या सर्व गवळणी आणि ही डेरे घेऊन आपले जात होते, आपल्या डेरे घेऊन जात होते. त्या ठिकाणी ऐकायला चिंतन ऐका. सर्व गवळणी आता या मथुरेच्या बाजाराला जाणार. प्रसंग ऐका. तुम्ही थोडं तुम्ही एक काम करा, तुम्ही थोडस घेऊन या आता. ती डेणे घेऊन त्या गोपिका आता दररोज आणि मथुरेच्या बाजाराला दैदूत तूप लोणी विकण्याकरता जात असत. ध्यानपूर्वक लक्षात घ्या, कोटपर्यंत आलो आपण. त्या नित्याचा क्रम होता त्यांचा जायचा. एके दिवशी भगवान कृष्ण परमात्म्याने गोपाळांना बोलवलं आणि गोपाळांना सांगितलं, गोपाळ हो, तुम्ही माझे मित्र सवंगडी. म्हटलं हो देवा. पण गोपाळांनो, मला तुमच्याशी एक काम आहे. म्हणजे देवा कोणतं? अरे आपल्याला भल्या मोठ्या कंस मामाचा नाश करायचा आहे. म्हणजे बापरे, कंसाचा नाश? घाबरले ते. म्हणले देवा, अशा मोठ्या माणसाची
सामना करण्याची आमची ताकद नाही. तुम्हाला सांगतो, माणूस किती मोठा असू द्या, त्याच्याशी जर तुम्हाला सामना करायचा असेल तर तुम्ही एकत्र असले पाहिजे, संघटित झाले पाहिजे. हे संघटनेचं कौशल्य भगवान कृष्णाने शिकवलंय. तुम्ही एकत्र या आणि मग म्हणजे दुसरी एक गोष्ट करा. तुमच्यामध्ये बल असलं पाहिजे, शक्ती असली पाहिजे, ताकद असली पाहिजे. गोपाळांनो, अरे तुम्ही व्यायाम करा, दंड काढा, बैठका काढा. म्हणे देवा ते तर करू आम्ही, पण दंड बैठका केल्याच्या नंतर खाण्याकरता चांगला माल पाहिजे की नको? अरे अडचण काय तुम्हाला? तुमच्या घरी दही आहे, दूध आहे, तूप आहे, लोणी आहे, जा खा. त्या गोपाळाने सांगितलं, महाराज तसं नाही आहे, आमच्या घरी सर्व आहे, पण आमच्या मातोश्री आम्हाला ते देत नाही, ते मथुरेच्या बाजाराला जाऊन विकतात. रिपोर्ट काढला. भगवंताने सांगितलं, ठीक आहे, असं आहे का? मग सांगतो तुम्हाला, उद्या आपण सर्वांनी एकत्र या. त्या कोणत्या मार्गाने जातात, कशा जातात, केव्हा जातात, सर्व निर्णय ठरवला. आणि दुसऱ्या दिवशी गोपिका आता मथुरेच्या बाजाराला जाणार. आणि भगवान कृष्ण परमात्म्याने आळखडा आखला होता कोणता? रस्ता रोको आंदोलन. या सर्व स्कीमा तिथल्याच आहेत. कारण भगवान कृष्णाने असं ठरलं होतं, आपल्या जिल्ह्यातला माल आपल्या जिल्ह्यातच राहिला पाहिजे, आपल्या महाराष्ट्रातला माल आपल्या महाराष्ट्रातच राहिला पाहिजे, आपल्या महाराष्ट्रातला उद्योगधंदा महाराष्ट्रातच असला पाहिजे, तो गुजरातमध्ये जाता कामा नये किंवा अन्य प्रांतात जाता कामा नये. असं हे ह्या स्कीममध्ये आहे. म्हणलं बरं देवा, काही हरकत नाही. ऐका आता पुढचं अत्यंत सुंदर चिंतन. गोपाळांमध्ये ठरलं, कृष्णामध्ये ठरलं. गोपिका होत्या का त्या सभेला? चांगला ऐकत जा. गोपिका होत्या का त्या मिटिंगला? नाही. गोपिका त्या मिटिंगला नव्हत्या, तरी देखील गोपिकांना ही गुप्त बातमी कळली. कशी कळली सांगा? कशी कळली अशी? नाही माहिती? अरे त्या गोपाळांमध्ये असा काही एखादा गोपाळ असतो की किती गुप्त गोष्ट असली तरी घरी गेल्याच्या नंतर ती आपल्या पत्नीला सांगितल्याच्या शिवाय त्याला झोप येत. अशा एका गोपाळाने ते सांगितलं आणि त्या एकीला कळलं. आणि एकीला कळल्यानंतर मग त्या सर्व विचार, आपण सकाळी जाणार, तो कृष्ण आपली वाट अडवणार. मग त्या एकमेकीला बोलला, गे घाबरू नको. निघाल्या त्या सकाळचा वेळ आहे. आणि सकाळच्या ब्रह्ममुहूर्त आपल्या दुपार कामधंदा आटोपला आणि त्या गोपी आपल्या निघाल्या बरोबर गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटाला गे. गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटाला गे. मथुरे हाटाला गे. सर्व गवळणी आपल्या मथुरेच्या बाजाराला निघालेले आहे. काय अवस्था होती त्यांची ऐका आता. पहिले ते दूध घेतले, मडके काठो काठ भरिले. जरी कृष्णाने मलाच घेरिले, बोलायची नाही मी त्याला.
ते म्हणायला लागले कृष्णाने जर आम्हाला दिलं तर मी त्याला बोलणार नाही. दुसरे होते, दुसरीने घेतला खवा वाटेमध्ये काळा बाबा, जरी कृष्णाने वाजविला पावा भुलायची नाही मी त्याला. ते म्हणायला लागले वाजवू दे त्याला मुरली, मी थोडीच घाबरते आहे. तिसरी होती, ते म्हणायला लागले तिसरीने घेतले लोणी वाटेमध्ये चक्र पाणी, एका जनार्दनी सबनस गवळणी विसरू नका ग त्याला. चला पाहू नका, बोलू नका, असं ऐकू नका कीर्तन. हे कीर्तन ऐकणार हे आहे. चला हे फक्त तुम्हाला घ्या. चला 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 मथुरेच्या